नाश्त्यात रोज तेच खाऊन कंटाळला असाल तर मग एकदा असं प्रोटीनयुक्त मिक्स डाळीचे आप्पे नक्की बनवून बघा. वरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार आणि न सोडा वापरता. पहिल्या दिवशी थोडी पूर्वतयारी केली तर अगदी तुम्ही सकाळच्या घाई गडबडमध्ये 10 मिनिटात करू शकतात. नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण मिक्स डाळीचे भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियम असलेले आप्पे बनवणार आहोत. चला मग साहित्य बघूया. इथं मी 1 वाटी राशनचा तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मी मसूरची डाळ घेतलेली आणि अर्धी वाटी इथं मी मुंगाची डाळ घेतली. मुंगाची डाळला अर्धे साल आहेत अशीच डाळ घेते मी. आता हे सर्व साहित्य आपल्याला अगदी 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 5 ते 6 पाण्याने धुतल्यानंतर याच्यात मी 1 चमचा मेथी दाणे ॲड करते. मेथी दाणे ॲड करून आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजवायला ठेवायचं आहे. 5 ते 6 तासानंतर बघून घेऊया, इथं छान पद्धतीने भिजून झालेलं आहे. आता आपल्याला याचं छान पद्धतीने फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला. आणि पाण्याचा शक्यतोवर याच पाण्याचा वापर करायचा आहे गरजेनुसार. जास्त पाणी जराही वापर वगैरे करायचा नाही आहे. तुम्ही सुरुवातीला या पद्धतीने चेक करून घेऊ शकतात की आपले जे तांदूळ व्यवस्थित भिजले गेले की नाही. हाताने अगदी तोडून बघायचं आहे. छान पद्धतीने इथं आपलं भिजून झालेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व डाळ जेवढी बसेल तेवढी व्यवस्थित काढून घ्यायची आणि थोडं थोडं गरजेनुसार पाणीचा वापर करून आपल्याला अगदी फाईन मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. या पद्धतीने फिरवताना जे भिजवलेलं पाणी आहे त्याचाच वापर करायचा आहे. दुसऱ्या पाण्याचा अजिबात वापर वगैरे करायचा नाही आहे. बघू शकता त्या पद्धतीने मी इथं फाईन फिरवून घेतलेलं आहे. हे मला जवळपास 3 भांड्यांमध्ये बसलं होतं. मी जे भिजवलेलं साहित्य ते मी सर्व इथं फिरवून घेतलेलं आहे. मी इथं थोडं मोठं पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. हे फर्मेंटेशन याच पातेल्यात करायचं आहे मला आणि खाली ओतलं गेलं नाही पाहिजे, त्यासाठी इथं मी मोठ्या भांड्याचा वापर केलेला आहे. छान पद्धतीने इथं सर्व दळून घेतलेलं आहे आणि आता आपण 8 ते 10 तासासाठी किंवा रात्रभरसाठी साईडला ठेवून देऊया. रात्रभरसाठी साईडला ठेवून सकाळी दुसऱ्या दिवशी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे, 5 ते 6 हिरवी मिरची, 1 लसूण पाकळी आणि कोथिंबीर मिक्सरला फाईन चटणीसाठी फिरवून घेतलं आहे. आता चटणीला आपण तडका देऊन देऊया. इथं मी एक कढईमध्ये 2 चमचा तेल, अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरे छान पद्धतीने तडतडायला लागलं की याच्यामध्ये मी 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि 2 सुकलेली लाल मिरची ॲड करून आपल्याला जे मिक्सरला फिरवलेलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर खोबरं खात असाल, ओलं खोबरं, तर तुम्ही याच्यात जेवढे शेंगदाणे घेतले तेवढे ओले खोबऱ्याचे काप देखील वापरू शकतात. पण मी फक्त शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे म्हणून फक्त मी शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही पण एकदा या पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा. अगदी कमी साहित्यात खूप छान बनते. अगदी खोबरं न वापरता तरीसुद्धा हिचा टेस्ट खूप छान लागतो. दिसायला पण किती छान दिसते. आता चवीनुसार इथं मी नमकचा वापर केलेला आहे आणि मी थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड केलं होतं आणि ते पण थोडा वापर केलेला आहे. चटणीला छान पद्धतीने उकळी आलेली आहे. मी गॅस बंद करून दिलेला आहे. आता आपण आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्याकडे वळूया. इथं मी अर्धा टोमॅटो घेतला आहे. मोठ्या आकारचा होता म्हणून अर्धाच घेतला आहे आणि मूठभर कोथिंबीर घेतली. दोघांना बारीक कट करून घेतलेलं आहे. ते आता साईडला ठेवून देऊया. आणि बघू शकता तिथं आपलं आप्पेचं पीठ किती छान पद्धतीने फर्मेंट झालेलं आहे. जराही आपण याच्यामध्ये इनो, सोडा काही न वापरता किती छान फर्मेंट झाले आहे. आणि आपण पूर्ण रेसिपीमध्ये जराही सोडा, इनोचा वापर करणार नाही आहोत. सर्वात महत्त्वाचं, या पिठाला आता छान पद्धतीने 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं की याच्यामध्ये जे आपण टोमॅटो आणि कोथिंबीर कट केली होती ते ॲड करून घेऊया. चवीनुसार नमक, 8 ते 10 मी सुकलेले कढीपत्त्याचे पानं, चिमूटभर लाल तिखट आणि पाव चमचा हळद वापर करते. याच्याने छान कलर पण आणि टेस्ट पण येईल. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही इतर भाज्या देखील घालू शकता. त्याच्यामध्ये पालक किंवा कांदे, हिरवी मिरचीची पेस्ट वगैरे देखील ॲड करू शकतात. पण मी लहान मुलं इझी खाणार त्यासाठी इथं मी हिरवी मिरचीचा वापर स्किप केलेला आहे. आता आपण आप्पे पात्र गॅसवर ठेवूया गरम करण्यासाठी. आणि इथं 1 चमचामध्ये 1 बॅच म्हणजे 12 आप्पे होणार. मी 1 चमचाच तेल वापरते. अगदी कमी तेलामध्ये हे आप्पे होतात. आप्पे पात्र छान गरम झालेलं आहे. आता आपण जे आप्पेचं बॅटर आहे ते आता आप्पे पात्रात सोडून घेऊया. थोडं थोडं करून व्यवस्थित सोडायचं आहे. अगदी जास्त पण भरायचं नाही, नाही तर आप्पे छान फुगायला जागा राहणार नाही. त्यासाठी मी
थोडं थोडंच पीठ भरलेलं आहे, बघू शकता त्या पद्धतीने. आता आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवून लो टू मिडियम फ्लेमला छान पद्धतीने वाफ काढून घ्यायची आहे. बघू शकता छान फुलून झालेले आहेत. आता आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूला पण व्यवस्थित क्रिस्पी होतात तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता त्या पद्धतीने. आता परत आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे. मला वरून तेल थोडंही वापरायची गरज नव्हती म्हणून मी ॲड केलेलं नाही. तुम्हाला जर वाटत असेल की खालच्या बाजूला थोडी तेलाची गरज आहे तर तुम्ही थोडं तेलाचा वापर करू शकतात. इथं मी 2 मिनटं दुसरी साईड पण छान पद्धतीने भाजून घेतलेली आहे. बघू शकता तिथं आपले मिक्स डाळीचे आप्पे बनवून तयार झालेले आहेत. अगदी कमी तेलामध्ये आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, कॅल्शियमयुक्त आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी 10 मिनिटात बनवू शकतात. बघू शकतात आत किती जाळी आणि अगदी हलका फुलका नाश्ता आहे. याच्यात आपण जराही सोडा वगैरे वापरलेला नाही आणि मुलांच्या टिफिनसाठी किंवा रोजचे पोहे उपमापेक्षा एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा. आजची रेसिपी जराही आवडली असेल तर फ्रेंड सर्कल, फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.